नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात पंडिती काव्य आणि त्याची रचना करणारे काही निवडक पंडित कवी त्या अनुषंगाने चर्चा करत होतो. यामध्ये रघुनाथ पंडित यांच्या काव्याविषयी आपण आपली चर्चा सुरू होती की रघुनाथ पंडित हा शिवकाळातील पंडित कवी आहे. संत रामदास यांच्याशी त्यांची भेट झालेली दिसते. त्यावरून ते रामदास वर्णन सारखा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तर रघुनाथ पंडितांनी जे योगदान दिलेलं आहे किंवा त्यांची जी वाङ्मयीन कामगिरी आहे ती जरी अल्पशी असली तरी त्यांनी जो दमयंती स्वयंवर हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो मध्ययुगीन मराठीतला एक श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि त्यावरती आपली चर्चा सुरू होती. दमयंती स्वयंवर हे मराठीतलं एक श्रेष्ठ काव्य आहे रघुनाथ पंडितांचं. श्री हर्षाचे नैषधीय चरित्र हे जे महाकाव्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून रघुनाथ पंडितांनी हा दमयंती स्वयंवराचा ग्रंथ रचला. यामध्ये नलराजा आणि दमयंती यांची कथा त्यांनी चित्रित केलेली आहे. आपण पाहत होतो की यामध्ये रघुनाथ पंडित नल दमयंती स्वयंवराची कथा सांगतात. त्या नलाचा जो दुःखद वियोग वगैरे आहे त्या गोष्टी, दुःख जे आहे नलराजाचं त्यावरती ते भाष्य करत नाही. रघुनाथ पंडितांचे हे जे काव्य आहे ते अनेक काव्यगुणांनी नटलेलं आहे. विविध रसांचा परिपोष ते करताना दिसतात. काही ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतंत्र कल्पना वापरलेल्याही दिसतात. त्याचबरोबर काही प्रसंग चित्रणही त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कल्पनाविलासानं केलेली आहेत. जी दमयंतीची अवस्था झाली, नलराजा भेटताना ती आजारी पडते तर तिला राजवैद्य औषधासाठी बोलवतात. तर ती म्हणते, ते शीतलोपचारी जागी झाली, हळूच मग बोले, औषध न लगे मजला, परुसनी जननी बरे म्हणून डोले. म्हणजे इथं तिला औषध म्हणून कुठल्या राजवैद्याची गरज नव्हती. तर तिचं औषध जे आहे तो नल राजा होता. हे जे रचना तंत्र आहे तेही श्लोकातलं समजून घेणं गरजेचं. औषध न लगे मजला, न जर तोडला तर औषधाची गरज नाही असा त्याचा अर्थ. औषध न लगे मजला, आणि जर ते न आणि ल जोडलं गेलं, औषध न लगे म्हणजे नल राजा मजला असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे श्लेष अलंकार आपण म्हणतो, एका शब्दाला दोन अर्थ तिथे निघू शकतात. ती जी रचनातंत्र आहे तेही समजून घेण्यासारखं आहे. हंस आणि नल यांच्या भेटीचा प्रसंग, हंस आणि दमयंती यांची भेट आणि त्यामधला झालेला संवाद, नल दमयंतीच्या भेटीचा प्रसंग यासारखे प्रसंग चित्रण करताना रघुनाथ पंडितांनी त्यांची रसिक दृष्टी जी आहे ती दिसते. नल दमयंती भेटीचं वर्णन करताना ते म्हणतात, प्रगट तिज पुढं जाहला राजमवळी, पदर वरीन घेता हार जैसा झळाळी, निज हृदयी निवासी काय बाहिर आला, निरखुनी दमयंती तेवी मानी तयाला.
असं नल दमयंतीच्या भेटीचं रम्य वर्णन ते करताना दिसतात. विरहामुळे दमयंती बेशुद्ध झाल्यानंतर गजबज बहु झाली माय धावून आली. म्हणजे ती बेशुद्ध पडली तर तिची आई माता लगेच धावून येते. त्यावेळेला तिनं जे प्रश्न म्हटले तेही इथं लक्षात घेण्यासारखं आहे. आई म्हणते, मुल उपवर हे जाहली येला पाहिजे की वर पाहिजे की वर योग्य पाहिजे. म्हणजे आता मुलगी आपली उपवर झाली, तिच्यासाठी योग्य वर शोधायला पाहिजे. हे तिच्या आई त्या स्त्री सुलभ पद्धतीनं आपल्या नवऱ्याला सांगताना दिसते. दमयंतीची विरह जो आहे तोही लेख जे रघुनाथ पंडित फार भावरमणीय असं करताना दिसतात. बघा, दमयंतीच्या विरहाचं वर्णन करताना भृंगे विराजिती नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीन अंजन अशा मतीने तटाकी आहा वृता उतरलो भिजलो विलोकी. तर असं वर्णनात त्यांनी आणलेली रसिकता ही महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जी व्यक्तिचित्रण केली नलराजा, दमयंती, हंस, तीही मनोवेधक अशी झालेली आहेत. नलराजा हा रसिक, उदात्त, धीरोदात्त असा नायक, उदार मनाचा ते चित्रित करताना दिसतात. तर दमयंती तितकीच रूपवती, चतुर, विनयशील, नलराजावरती निष्ठा असणारी असं तिचं स्वभावचित्र. त्याचबरोबर त्यांना मदत करणारा हंस तोही तितकाच चतुर असा, त्याचंही स्वभाव चित्रण ते इथं करताना दिसतात. तर त्यावेळी तत्कालीन जे रीतिरिवाज आहेत त्याचंही वर्णन यामध्ये येतं. आता हे येत असताना नलराजाचे जी फौज आहे त्यामध्ये आता हा शिवकाळ आहे, त्यामुळं अधिक तर म्हणजे अगोदरची जी यवनी राजवट असल्यामुळं जनव्यवहारामध्ये अधिक फारसी शब्द घुसले होते आणि त्यामुळं फारसी शब्द येताना इथे दिसतात. गडकोटाचे माहिती मिळते, त्यातनं शिवकाळाचा ठसा या ग्रंथावरती आपण दिसतो. काव्यदृष्ट्या म्हटलं तर रूपक, श्लेष, अनुप्रास, उपमा अशा अनेक अलंकारांनी हे काव्य सजलेलं आहे. अनेक ठिकाणी अशी काही वाक्यरचना झाली की त्यांनी सुभाषितेचं रूप धारण केलेलं आहे. उदाहरणार्थ आपणही ते कधीतरी म्हणजे वापरलेली अशी माहीत असलेली वाक्य आहेत ती. कठीण समय येता कोण कामास येतो, हो की ना. म्हणजे अडचणीच्या वेळेला कोण कामाला येतो तर मित्र, असं म्हणून आपण म्हणतो. तसं नल दमयंतीच्या त्या काव्यामध्ये त्यांच्या मदतीला आला धावून तो हंस, म्हणून कठीण समय येता कोण कामास येतो. त्याचबरोबर अलंकारिकता आहेच, त्याचबरोबर का वृत्तात्मकता पण आहे. शार्दूल विक्रीडित, वसंत तिलका, शिखरिणी, मालिनी अशी विविध वृत्त या काव्यात दिसतात. म्हणजे आपल्या अलंकार वृत्तांच्यावरचे जी उदाहरणं आहेत त्याचा एक खजिना या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो. यमकात्मक रचना आहे, प्रदीर्घ सामासिक रचना झाली, ते थोडीशी म्हणजे हानी करते. पण रघुनाथ पंडिताचे हे काव्य एकूणच रम्य आणि मनोवेधक झालेलं आहे. पदलालित्य
म्हणजे विपा दांडेकर जे आहेत ते या काव्याविषयी म्हणतात, पद लालित्य सुंदर उपमा विविध बहारीचे वृत्ते यामुळे महाराष्ट्रांच्या अत्यंत आवडीचं हे काव्य बनलेलं आहे. तर लक्षात घेता आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे की बऱ्याचशा पंडित कवींनी आपलं काव्य रचताना जे आख्यान काव्य रचली त्याच्यात जे आख्यान कथा आहेत त्या महाभारत, रामायण, भागवत यासारख्या ग्रंथातनं घेतलेल्या आहेत. ही परंपरा रघुनाथ पंडितांनी मोडलेली दिसते. म्हणजे रघुनाथ पंडित महाभारत रामायणाकडे जात नाहीत, भागवताकडे जात नाहीत, तर त्यांनी हर्षाचं नैषधीय चरित हे जे संस्कृत महाकाव्य आहेत, हे जे संस्कृत महाकाव्य आहेत त्याच्या आधारे हे आख्यान रचलेलं आहे. त्यामुळं संस्कृत जी पंचमहाकाव्य आहेत, शाकुंतल, कालिदास, हनुमान नाटक, नैषधीय चरित, तर अशा ह्या पंचमहाकाव्यांच्या आधारे कथा आख्यान लिहिण्याची सुरुवात रघुनाथ पंडितांपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं रघुनाथ पंडितांचं हे एकमेव असं वेगळं काव्य मध्ययुगीन मराठी साहित्यात दिसतं. वा बापट म्हणतात, रघुनाथ पंडितांनी नलदमयंती स्वयंवर हे काव्य लिहून मराठी कवितेच्या इतिहासात प्रथम ज्याला आपण शुद्ध असे म्हणू असं कल्पनारम्य कलाविलासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आख्यान कविता रचावयास सुरुवात केली. म्हणून रघुनाथ पंडितांचं हे नलदमयंती स्वयंवर हे काव्य, परत एकदा ऐका, रघुनाथ पंडितांचं नलदमयंती स्वयंवर हे काव्य मराठी आख्यान कवितेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. का तर त्याच्यात महाभारत, रामायण, भागवत येत नाही. जी इतर संस्कृत पंचमहाकाव्य आहेत, हे संस्कृत पंचमहाकाव्यांचा आदर्श पंडित कवींच्या डोळ्यासमोर आहेच, पण तो इथे आपल्याला पहिल्यांदाच रघुनाथ पंडितांनी नैषधीय चरिताच्या आधारे हे काव्य रचून वेगळेपण आणलं. तर त्यामुळं इतर जी स्वयंवर काव्य आहेत त्यामध्ये रघुनाथ पंडितांचं दमयंती स्वयंवर काव्यसुद्धा लोकप्रिय दिसतं. म्हणजे सीता स्वयंवर आहे, द्रौपदी स्वयंवराची कथा आहे, तर अशा ज्या रुक्मिणी स्वयंवराची कथा आहे, तर अशा ज्या स्वयंवर कथा आहेत त्यात रघुनाथ पंडिताचं दमयंती स्वयंवर हे सुद्धा लोकप्रिय ठरलेलं आहे. तर मित्रांनो, रघुनाथ पंडितांचं काव्य जे आहे ते किंवा त्यांची वाङ्मयीन जी कामगिरी आहे त्यामध्ये फार त्यांनी ग्रंथरचना म्हणजे अल्पशी आहे त्यांची रचना. रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घ अशा नैषधीय चरित्रातल्या दमयंती स्वयंवराच्या ज्या श्लोक आहेत 1750, त्याला मर्यादा घालून 254 श्लोकांमध्ये ही दमयंतीच्या स्वयंवराची कथा अत्यंत विलोभनीय अशी त्यांनी सांगितली. तर हे दमयंती स्वयंवर अशा मोजकीच रचना त्यांच्या आहे. तर आपली ही जी पंडित कवींच्या काव्यावरची चर्चा ही अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.